Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. उद्धव ठाकरेंचे 9 पैकी 6 खासदार फुटले. बंडखोर खासदारांचं कालच लोकसभा अध्यक्षांना पत्र. शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन होणार. ठाकरेंच्या खासदारांना 15 कोटींचा ऍडव्हान्स. जायचंय त्यांनी राजीनामा द्यावा, कुणालाही सोडणार नाही. बंडखोर खासदारांना संजय राऊतांचा इशारा. ठाकरेंच्या शिवसेनेमधील फुटीनंतर खासदार राजाभाऊ वाजेंच्या डोळ्यात अश्रू. मी कायम उद्धव ठाकरेंसोबत, पक्ष सोडायचा त्या दिवशी राजकारणात राहणार नाही, वाजेंची ठाम भूमिका. पवनराजे हत्याकांडाचा काल 20 वर्षांनी निकाल येणार होता. निकाल बाजूने हवा असेल तर आमच्यासोबत या, असा ओमराजेंवर दबाव. संजय राऊतांचा दावा. मी पुण्यातच आहे, दिल्लीला गेलो नाही, ओमराजे निंबाळकरांचा दावा. तर अजूनही तुम्ही ठाकरेंसोबत आहात का, या प्रश्नावर ओमराजे निंबाळकर निरुत्तर. बंडखोर खासदारांना कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकवण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा प्लॅन. संसदीय दलाची उद्या तातडीची बैठक. उपस्थित राहण्यासाठी सर्व खासदारांना व्हीप, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई होणार. मी उद्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीत जाणार. मी कुणासोबत हे उद्याच कळेल. जे ठाकरेंसोबत आहेत ते दिल्लीमध्ये दिसतील. संजय दिना पाटलांची TV9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया. आम्ही अजून कोणाकडेही गेलेलो नाही. ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही. यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुखांची प्रतिक्रिया. संजय देशमुख फुटले तर त्यांना गाडी सकट पेटवून देऊ. वाशिममधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपतालुका प्रमुखाची संजय देशमुख यांना धमकी. मी उद्धव ठाकरे यांच्या सोबत असून सच्चा शिवसैनिक, माझ्यावर शंका घेण्याची गरज नाही. फुटलेले खासदार नागेश आष्टीकर यांचा मुलगा कृष्णा आष्टीकरांचं वक्तव्य. कृष्णा आष्टीकर नांदेड परिषदेमधून महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात. हा सर्व प्रकार पैशांचा. फाटाफूट करून तुम्ही बळ वाढवू शकत नाही. माझ्या मराठवाड्यातील 3ही नेते पक्ष सोडून गेल्याचं मला दुःख. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेंकडून नाराजी व्यक्त. ऑपरेशन टायगर यशस्वी होण्याच्या मार्गावर. पक्ष फुटणे, खासदार फुटणे याला पक्ष नेतृत्वाची अकार्यक्षमता जबाबदार. आमदार संजय गायकवाडांची उद्धव ठाकरेंवर टीका. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू. आपल्याच कार्यकर्त्यांवर नेतृत्व विश्वास ठेवत नसल्यास अशा गोष्टी घडतात. ठाकरेंच्या खासदारांच्या बंडखोरीनंतर शिरसाटांसह सामंतांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका. एक खासदार सोडून ठाकरेंचे सर्व खासदार आमच्याकडे येतील. भंडाऱ्याचे शिंदेच्या सेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा दावा. भाजपकडे स्वतःचे नेते बनवण्याची ऐपत नाही. डिलिमिटेशन बिलावरून भाजप सुडानं पेटून उठलाय. खासदार फुटीवरून सुषमा अंधारेंचा आरोप. ऑपरेशन टायगरशी भाजपचा काहीही संबंध नाही. खासदार कुठे का जात आहेत, उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करावं. ठाकरेंच्या खासदार फुटीच्या प्रश्नावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं उत्तर. उपमुख्यमंत्री शिंदेंकडनं ठाकरेंच्या बंडखोर खासदारांना मोठी आश्वासनं. 2029च्या निवडणुकीत प्रत्येक खासदाराला पुन्हा तिकीट, एका खासदाराला केंद्रीय मंत्रीपद, तर मतदारसंघ आत्मबलक निधी देणार. शिंदेंचं आश्वासन. सूत्रांची माहिती. शिंदेंनी केलेलं ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन गिधाड. ठाकरेंच्या खासदारांना 25 कोटींपेक्षा जास्त पैसे दिले असतील. मोदी सरकार पश्चिम बंगाल, महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडतोय. नाना पटोलेंचा इशारा. ओमराजेंच्या बंडखोरीमुळे धाराशिवमधले शिवसैनिक संतापले. आधी राजीनामा द्या, नंतर निवडून या आणि दुसऱ्या पक्षात जा, शिवसैनिकांचा संताप. नाशिकच्या सिन्नरमध्ये खासदार राजाभाऊ वाजे समर्थकांची घोषणाबाजी. बंडखोर खासदारांच्या विरोधात घोषणा. ऑपरेशन टायगरचा निषेध. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.